नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्याआधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आजचा भाग खरंच खूप जबरदस्त आहे. तुम्ही आवर्जून बघा. आजच्या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की शार्दूल वसुंधराला गोल गोल फिरून कंटाळलेला असतो. त्याला चक्कर यायला लागते. शेवटी तो पडतो. तेव्हा तो थांबतो. तेव्हा वसुंधराला खूप राग येतो. ती म्हणते की आता काय व्हायचंय ते होऊ दे. असंही आता जे कोणी मला येऊन विचारेल ना त्याला मी आपल्याबद्दल सगळं खरं सांगणार आहे. पण शार्दूल, एवढं लक्षात ठेव की मी तुझं सुद्धा सगळं सत्य बाहेर काढणारच आहे. शार्दूल म्हणतो की तुझ्याकडे आहेच काय माझ्या विरुद्ध सांगायला? तेव्हा वसू म्हणते की तुला काय वाटतं माझ्याकडे काहीच नाहीये. काल रात्रीच माझं रियाशी बोलणं झाले आणि मी तुझ्याच फोनवरून तिला फोन केला होता. शार्दूल म्हणतो की काही काय बोलतेस का? असं होऊच शकत नाही. वसुंधरा म्हणते की शार्दूल, वास्तवात जग. स्वतःचा फोन चेक कर. स्वतःच्या फोनवरूनच मी त्या रियाला फोन केला होता. शार्दूल चाचपडतो. उठतो, आपला फोन खिशातून काढतो आणि बघतो तर रियाला खरंच त्याने फोन केलेला असतो. वसू म्हणते की शार्दूल, तुझा खेळ संपलाय. आता तू सुद्धा इथे का लपून बसलायस हे मला सगळंच माहिती आहे. आता काय व्हायचंय ते होऊ दे. आता काही झालं तरी चालेल, पण मी तुझंही सत्य बाहेर काढणारच आहे. हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की बाई, तू वेडी आहेस का गं? असं कशाला केलंस? तेव्हा वसुंधरा म्हणते की शार्दूल, आता तुझ्याकडे मी पर्याय देते. एकतर तू माझं सत्य लपव, नाहीतर आपण दोघे सुद्धा दोघांची सत्य बाहेर काढू. हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की वसू, तू माझ्यासोबत अशी करू शकत नाहीस. तेव्हा वसू म्हणते की जास्त काही नाही करणार, मी आता सरळ पोलिसांकडे जाणार आणि सगळं सत्य सांगणार. हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की तू असं करू शकत नाहीस. तेव्हा वसू म्हणते की तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे की आता तूच माझं सत्य लपवून ठेव. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे शार्दूल. काउंटडाऊन चालू झाले. शार्दूल पळत पळत आपल्या अखिल आणि तनयाच्या रूममध्ये जातो. त्यांना नुकतंच गिफ्ट सापडलेलं असतं. ते गिफ्ट शोधून शोधून फार कंटाळलेले असतात. त्यांच्या गिफ्टमध्ये एक लिपस्टिक आणि एक सेंटची बॉटल असते. शार्दूल बघतो. त्यांना कळतं की हा अखिल आणि तनयाच्या रूममध्ये तर काहीच नाहीये. अखिल तनया शार्दूलला बघतात की तो एवढा का पळत आलेला आहे. तेव्हा ते विचारतात की काय झालं शार्दूल भाऊजी, असं का पळताय? हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की काही नाही, तुम्हाला गिफ्ट भेटलंय की नाही हेच बघायला आलो होतो. बरं, मी आलो लगेच. असं म्हणून तो लगेच दुसऱ्या रूममध्ये धावायला लागतो. भास्कर आणि अवनी सुद्धा गिफ्ट शोधत असतात. फायनली त्यांना गिफ्ट भेटतं. ते ओपन करतात. खूप छान गिफ्ट असतं ते. आपल्या गिफ्टसोबत फोटो काढत असतात. हे बघून शार्दूलला ते म्हणतात की अरे, इतका का धापा टाकतोयस, काय झालं? शार्दूल म्हणतो की काही नाही, मी आलो लगेच. असं म्हणून तो परत पळायला लागतो. इकडे जयश्री आणि माधव गिफ्ट शोधून फार कंटाळलेले असतात. त्यांना आता आपण गिफ्ट फसवलंय, आपल्याला गिफ्ट काही ठेवलंच नाही असं वाटायला लागतं. तेवढ्यात माधव जयश्रीची नक्कल करताना त्यांच्या कपाटावर लक्ष जातं आणि तिथे त्यांना गिफ्ट दिसतं. ते गिफ्ट काढतात. खाली सोफ्यावर बसतात. उघडतच असतात की त्यात त्यांच्या दोघांच्या लग्नाचा फोटो असतो. हे शार्दूल बघतो आणि पटकन जाऊन त्यांच्या हातातून तो फोटो खेचतो आणि म्हणतो की अहो काही नाही, मी खोलून देतो ना. हे ऐकल्यानंतर माधवराव म्हणतात की अहो हो, पण तुम्हाला एवढं पळत यायची काहीच गरज नव्हती. शार्दूल म्हणतो की मी असताना तुम्ही कष्ट का करायचे, थांबा मी उघडून दाखवतो. असं म्हणून तो फोटो आतमध्ये घालतो आणि आपण उघडून दाखवतो हे करतो. पण नेमका त्यावेळेस नाटक करतो की अरे, हे बघा, मला असं वाटलंच होतं की हे ना फॉल्टी पीस चिपकवतील. मी ना तुम्हाला दुसरा पीस आणतो आणि मग दाखवतो. तेव्हा जयश्री म्हणते की अरे आहे काय ते तरी दाखव. शार्दूल म्हणतो की नाही नाही, तुम्ही हे बघू शकत नाही. हे असले फॉल्टी पीस मी तुम्हाला दाखवणार नाही. मी चेंज करून येतो. असं म्हणून तो ते फोटो घेतो आणि बाहेर निघतो. बाहेर आल्यानंतर तो वसूला धमकी द्यायला लागतो. तुझी खूप झाली तर नाटकं, मी खपवून घेणार नाही. आकाश आपल्या रूममध्ये शोधत असतो. त्याला सुद्धा भेटलेलं असतं. त्याच्या ह्याच्यात एक साडी आणि एक झुमके असतात. आकाशला सुद्धा ते गिफ्ट फार आवडलेलं असतं. शार्दूल बाहेर येतो आणि वसूला धमकी देतो, वसू तुझं लय झालंय. तेव्हा वसू सुद्धा खूप रागात त्याला बोलते की आवाज खाली करायचा, गपचूप बॅग भरायची आणि इथनं निघून जायचं. आमच्या कुटुंबातून परत इथे तोंड दाखवायचं नाही, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. मला जास्त वेळ लागणार नाही पोलिसांकडून जाऊन तुझा सगळा बायोडेटा काढायला. आणि त्या रियाला सुद्धा, रियाने मला सगळं सांगितलंय तू इथे का लपवून ठेवलेस. त्यामुळे लायकीत राहायचं आणि इथून बॅग भरून पळून जायचं, दिसायचं सुद्धा नाहीस. त्यानंतर शार्दूलकडे काहीच पर्याय नसतो. तो तिला धमकी देण्याचा प्रयत्न करत असतो. पण वसू चांगली फुल फॉर्ममध्ये त्याला धमकी देऊन तिथून हाकलवून लावते. ती सुद्धा म्हणते की आता मी तुझ्या पोकळ धमक्यांना घाबरणारी नाहीये. काय असेल ना, तू तुझं गुंडाळायचं आणि इथून लवकर गायब व्हायचं. हे ऐकल्यानंतर शार्दूल
तिथून चाचपडत निघून जातो. इकडे शार्दूलचा जो गुंड असतो त्याला चांगलेच त्याचे आईवडील खाऊ पिऊ घालून सत्य बाहेर काढायच्या मागे लागलेले असतात. तो सुद्धा सांगायला लागतो त्याची स्टोरी. तेव्हा तो असा शंकेने बघितल्यानंतर बाबा म्हणतात की थांब, मी तुझ्यासाठी आईस्क्रीम, ताक असं काही थंड आणू का? तो म्हणतो की ठीक आहे ठीक आहे, आईस्क्रीम आणा. तेवढा शार्दूल फास्टमध्ये पळत येतो आणि सरळ आपल्या बेडरूममध्ये जातो. बेडरूममध्ये गेल्यानंतर सगळे कपडे आपली बॅगमध्ये भरतो आणि निघायला लागतो. तो असं अचानक निघाला हे बघून आईवडिलांना खूप भीती वाटते की आता हा काय नेमकं करणार आहे. हे ऐकल्यानंतर तो बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर म्हणतो की आई, पैसे कुठे ठेवलेत सांग. ते म्हणतात की अरे पैसे नाही आहेत घरात. हे ऐकल्यानंतर शार्दूल म्हणतो की स्वतःलाच मारून घेतो आणि म्हणतो की मी यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवू शकतोय आणि तू खात काय बसलेस रे, चल आपल्याला इथून जायचं आहे लवकरात लवकर. आई वडील शॉक होतात की हा असा का वागतोय. त्याला आईच्या हातातल्या बांगड्यांवर लक्ष जातं आणि तो म्हणतो की आई दे तुझ्या हातातल्या बांगड्या दे. आणि तो स्वतःच हिसकावून घ्यायला लागतो बांगड्या घेतो आणि तो म्हणतो की आई आता त्या बांगड्या दे. ती नाही नाही म्हणत असते तरीसुद्धा तो बांगड्या काढून घेतो आणि तिथून त्या गुंडाला घेऊन निघून जातो. इकडे वसूच्या घरी सगळं आनंदी वातावरण असतं, सगळ्यांची ओवाळणी चाललेली असते. इकडे शार्दूल घरातून जाताना परत येतो आणि धमकी देतो की ए आई, सांग तुझ्या लाडक्या वसूला हा शार्दूल तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जात नाहीये. तिला असं वाटत असेल ती जिंकली, पण मी तिला कधीच जिंकू देणार नाही. मी तिला उद्ध्वस्त करून टाकणार आहे. नाव माझं लक्की आहे लक्की, असंही धमकी देऊन तो तिथून निघून जातो. आता वसूच्या आईवडिलांना काही कळतच नाही की हे असं का बोलतोय. ते आपल्या वसुंधराला फोन करतात. इकडे सगळा कार्यक्रम चाललेला असतो. तेव्हा वसू फोन उचलते आणि म्हणते की हां बाबा बोला ना. तेव्हा ते सांगतात की अगं शार्दूल इथे आला आणि कपडे भरून निघून गेला, काही झालंय का? वसू म्हणते की जास्त काही नाही बाबा, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. जो ते लपवत होता तेच मी सांगितले. तर म्हणतात की काय पुरावा सापडलं का? तेव्हा वसू सांगते की माझ्याकडे पुरावा नव्हता, पण मी जिथे थाप टाकली आहे ती खरंच आहे. तेव्हा आईवडील म्हणतात की अगं पण त्याला हे कळायला जास्त वेळ लागणार नाही की हे सगळं थाप होती. वसू म्हणते की बाबा नंतरचं नंतर बघू, पण ना घरातले खरंच खूप खुश आहेत आणि आत्ता मला कुठे माझी दिवाळी सुरू झाली आहे असं वाटायला लागतंय. असं म्हणून ती खूप खुश होते. आईवडीलसुद्धा खुश होतात की तो कायमचा निघून गेला. हे तेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. थँक्यू.